आमचा अध्यक्षाचा उमेदवार पळून न्यायचा प्रयत्न केला. अध्यक्ष पक्के होते म्हणून राहिले. तिकडचे माणसं पळून नेले, कुठल्या हदगावचे. इकडचा माणसा प्रयत्न झाला. म्हणजे भाजपचे उमेदवार सुद्धा पळून नेण्याचा प्रयत्न होत असेल तर मित्र आम्ही गपचूप बसायचं का? काय चूक आहे आमची? जाहीरपणे बोलतो, विटनेस आहे ते सगळे. आमचे सगळं किशोर देशमुखांना विचारते, मला या सगळं चायला विचारा, ही सगळी मंडळी विटनेस आहे याला. मी काही एकटा बोलत नाहीये. आमचेच युतीची भाषा करायची, आमच्या लोकांना बोलवायचं, आमच्या लोकांना सांगायचं आज करू, उद्या करू, परवा करू, 4 दिवस घालवायचे आणि शेवटी आमचेच उमेदवार पळून न्यायचे, आमच्या अध्यक्षपदाचे उमेदवार न्यायचे. हे जर असेल मग केलेली बरी. आणि त्यामुळे मला मुद्दाम सांगायचं मित्र, अशा प्रकारची युती करण्यापेक्षा ठीक आहे, जनतेच्या दरबारात आहोत, लोकांना डॉक्टर साहेब पसंत असतील, आमचे उमेदवार पसंत असतील तर भाजपाचा या जेवढे 100% उमेदवार निवडून येतील अशी मला खात्री आहे. मी तुम्हाला मुद्दाम सांगायचं, कधी खोटं बोलायचं नाही तर नाही तर हरकत नाही, पण खोटं बोलू नका की अशोक चव्हाणांनी केलं नाही म्हणून. एवढं आम्ही राज्य चालवलेलं आहे. राज्यामध्ये महायुती सरकार, महाआघाडीचं सरकार मी चालवलेलं आहे. एकेकाळी 3-4 पक्ष घेऊन मी चाललेलो आहे. राज्याचा मुख्यमंत्री मी भले काँग्रेसचा जरी होतो ते 3-3, 4-4 पक्ष आणि अपक्ष आमदार घेऊन मी साधारण 190-200 लोकांचं सरकार मी चालवलं एकेकाळी. तर मला काय चिल्लर नगरपालिकेमध्ये काय खोटं बोलण्याची काय गरज आहे? पण तुम्हाला करायची इच्छा नाही, आम्हाला काही द्यायचीच इच्छा नाही तर ठीक आहे, तुम्ही तुमचे लढू, आम्ही आमचे लढू. जनतेच्या दरबारामध्ये आम्ही आलेलो आहोत आणि जनता आमच्याबरोबर 100% राहणार आहे. तर तुम्हाला आमच्याकडून युती करायची गरज काय पडली? मग तुम्हाला आमची इच्छा संपवायचीच होती तर भाजप हा काय राष्ट्रीय पक्ष आहे, तुम्ही संपवण्याचा प्रयत्न जरी केला तर आम्ही संपणार नाही हे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. मी तो हे फक्त खुलासा यासाठी करत आहे, मी खुलासा यासाठी करत आहे की तुम्हाला खरं काय ते कळलं पाहिजे. आम्हाला काही व्यक्तिगत भांडण आहे कोणाशी, व्यक्तिगत काम आहे म्हणून मी माझ्या सहकारी मित्र त्या सगळ्यांच्या प्रचारात आलोय मुद्दाम की तुम्ही चिंता करू नका, अशोक चव्हाण व्यक्तिशःही तुमच्या बरोबर आहे, पक्षाबरोबर आहे आणि तुम्हाला पूर्णपणे निवडून आणण्याकरता प्रयत्नांची पराकाष्ठा आम्ही केल्याशिवाय राहणार नाही, मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. मित्र, शिवसेनेची मंत्र्यांची फौज उतरवली आहे, हरकत नाही, करता आम्ही त्यांनी उतरवली. आमचे मुख्यमंत्री येऊन गेले, त्याचे उपमुख्यमंत्री येऊन गेले, आज मंत्री फिरतात बाजारात तुमच्या शिवसेनेचे. पण असे बेछूट आरोप करत आहेत ते फक्त मला थोडासा उत्तर, मला कोणाच्या व्यक्तिगत टीका करायची नाही, पण ते जे बोलले त्याला खरं तर सांगावं लागेल मला. आता मुदखेडमध्ये सभा झाली, आमचे गुलाबराव त्या ठिकाणी आलेत, पाणी पुरवठा मंत्री, आणि ते म्हणाले की पाणी पुरवठा या ठिकाणी मुदखेडला पाणी घडवून मिळतंय, अमुक मिळतंय, खराब मिळते, पाणी पुरवठा योजना अशी आहे. मला गुलाबराव पाटलांना हात जोडून विनंती करायची आहे, गुलाबरावजी, मागच्याही सरकारमध्ये उद्धव ठाकरे सरकारमध्ये तुम्ही पाणी पुरवठा मंत्री होता, आजही पाणी पुरवठा मंत्री आहात. महाराष्ट्र जाऊ द्या, नांदेड जिल्ह्यामधल्या ग्रामीण जल जीवन मिशनचं एक तरी काम पूर्ण झालंय का मला सांगावं? एक तरी झालंय का? खेड्यापाड्यातील लोक अजूनही घागरी घेऊन फिरतायत कारण की तुमच्या जल जीवनची कामं अर्धवट पडली आहेत. तुम्ही निवडणुकीला आता पण 4 वर्ष तुम्ही फिरला असता, या ग्रामीण भागात नळ पाणी पुरवठ्याला पैसे दिले असते, आजपर्यंत वॉटर ग्रीडचं काम होऊन गेलं असतं, आज पण ग्रामीण भागात पाणी पुरवठा योजना पूर्ण झाल्या असत्या. अरे मोदी साहेबांचा पैसा आहे, केंद्र सरकारने दिलेला पैसा आहे, तो सुद्धा महाराष्ट्रामध्ये पूर्ण, मी तर नांदेडची गोष्ट करत नाही तर पूर्ण महाराष्ट्राची गोष्ट करतोय, पूर्ण संसदेमध्ये चर्चा होते, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये चर्चा होते की या योजना तुमच्या मंत्रिमंडळामध्ये तुम्ही मंत्री असल्यापर्यंत का पूर्ण होत नाही. माझी हात जोडून विनंती आहे, इलेक्शन झाल्यावर तरी वापस जा आणि आमच्या योजना पूर्ण करून द्या ही माझी हात जोडून विनंती तुम्हाला आहे. आता तरी खरं बोला. अशोक चव्हाण टीका करा ना, हरकत नाही, मला टीकेची सवय झाली आहे. तुम्ही मला चक्रव्यूहामध्ये या ठिकाणी अडकवण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही किती जरी काही जरी बोललं, अशोक चव्हाण का आहे हे मराठवाड्याच्या, नांदेडच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. तुमच्या सर्टिफिकेटची मला गरज नको नाहीये. आणि किमान बोलताना खरं निवडणूक आहे, खरं तर बोला. बेछूट आरोप करायचे, खोटं नाटक काहीतरी बोलायचं, ही काय पद्धत झाली का हो? खरं तरी बोला. आणि आम्ही पाणी पुरवठा पूर्ण करू एवढं तर आश्वासन द्या ना, शिवसेनेच्या वतीने द्या, काय हरकत नाही. पण जल जीवन मिशनची कामं तरी मराठवाड्यात, नांदेड जिल्ह्यामध्ये तरी पूर्ण करा, वॉटर ग्रीडचं काम पूर्ण करा, अशी हात जोडून विनंती आहे तुम्हाला. नगरपालिकेच्या कामाला पैसे द्या, तुमच्याकडे विषय नाही, तो नगर विकासचा विषय आहे, पण पक्ष तुमचा संबंध आहे त्याच्याशी, त्याला पैसे द्या.
वर्ष पैसे दिले नाही तर कामं पूर्ण कशी होतील? त्यामुळे मला एवढं सांगायचं आहे, ही सगळी कामं प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न तुम्ही करा. माझं काही म्हणणं नाही. टीका करा, 4 शब्द हिमायतनगर मला शिव्या द्या, बिलकुल मी ऐकायला तयार आहे. पण लोकांना खोटं बोलू नका अशी माझी अपेक्षा. गुलाबराव पाटील आता इकडे येतील, नंतर केव्हा येतील? 5 वर्षानंतर. आम्हाला रोज यायचं आहे का? आम्हाला रोज यायचं आहे. हेमंत पाटील त्यांच्याबरोबर येतील. किती वर्षानंतर हेमंत पाटील येऊ लागले हो इकडं? म्हणजे आधी नांदेड शहरात आले, तिकडून लोकांनी नाकारलं. नांदेड लोकसभेला नाकारलं, हिंगोलीमध्ये आले, हिंगोलीत नाकारलं, कुठं गेलं? वाशिम. आता पुढचं माहित नाही, वाशिमहून अजून पुढे जातात ते मला माहित नाही. म्हणजे सर्व राज्य फिरणारा आमचा हा सहकारी मित्र आहे. राज्यातल्या सर्व जिल्ह्यात जाऊन प्रयोग करायचा आणि मग यायचंच नाही ना, कारण काय कामच करायचं नाही, परत यायचं कामच नाही. आम्हाला यायचं इकडे. मला सांगा, लाडक्या बहिणी आहेत की नाही? हातवर करा. लाडक्या बहिणी किती आहेत? हातवर करा. बघा आता सगळं लाडक्या बहिणीच येते आहे. मला सांगा, ही योजना ज्यावेळेस सुरू झाली, प्रत्येक जण म्हणायचा अरे ते इलेक्शन सारखी योजना आहे, निवडणूक झाली की संपली, बंद होणार आहे, मत घेण्याकरता योजना आहे. तर मला सांगा, योजना बंद झाली का? झाली का? चालू आहे ना, पैसे मिळतात ना. मग हा निर्णय या सरकारने घेतला असताना तेलंगणामध्ये बंद झाल्या. तेलंगणाला 5 गॅरंट्या, काँग्रेसच्या 5 गॅरंट्या. अरे कसला गॅरंटी, कसलं काय? गॅरंटी घेणारे पळून गेले. बिहारमध्ये किती? 5 जागा आल्या फक्त. किती? 5 जागा. म्हणजे बिहारची गॅरंटी काय ते बघितलं. कर्नाटकामध्ये योजना सगळ्या बंद झाल्या. कर्नाटकाच्या योजना बंद. बिहारमध्ये सुद्धा त्यांनी बरीच आश्वासन दिली होती. तर खोटी आश्वासनं आमचं सरकार देणार नाही. आणि मला मुद्दाम सांगितलं पाहिजे, अशोक चव्हाण जे बोलतो ते करून दाखवणारा मी माणूस आहे. आमची आत्मीयता आपल्या भागाशी आहे. आम्ही काही इथून फक्त काहीतरी पाहुणे म्हणून यायचं आणि जायचं असा विषय नाही आहे. आत्मीयता आहे, आपली लोक आहेत. आणि एवढी माणसं कशाला जमतात? यांच्या सभा गल्ली मुळात घ्याव्या लागतात आणि तुमच्या भाजपच्या सभा आज पटांगणामध्ये एवढ्या घ्याव्या लागतात. हा संकेत आहे लोकांचा की वारं कुठल्या दिशेने वाहत आहे, वारं कुठल्या दिशेने वाहत आहे. आणि मित्र, फक्त आरोप प्रत्यारोप, मी या ठिकाणी कोणावरही आरोप प्रत्यारोप मी केलेला नाही. फक्त माझ्या विरोधात जे बोलले त्याचा खुलासा या ठिकाणी केला आहे. हे मला मुद्दाम सांगायचं, माझी सवय नाही. पण माझी सवय याचा त्यांनी काही बोलावं आणि मी ऐकावं आणि मी कमजोर आहे असा कोणी गैरसमज करू नये. आलं अंगावर तर घेतलं शिंगावर, एवढी ताकद मात्र जरूर आहे. एवढी ताकद मात्र जरूर आहे. खोटं बोलायचं काम नाही, बोलू ते करून दाखवू. तर आम्हाला वाईट वाटतं, मोठे मंत्री येतात, अरे गावामध्ये जे काम हाती घेते कमी पूर्ण करा ना. तुमचे डिपार्टमेंट आहे, तुमचं काम आहे, तेवढं तर कमी पूर्ण करा. तुम्ही नांदेडला पुढच्या 5 वर्षांनीच येणार आहात, एवढं तर पूर्ण करा. आणि चौकडून अशोक चव्हाणाला घेरायचं हरकत नाही. तुम्ही जरी मला घेरलं तर या चक्रव्यूहातून मला माझी जनता बाहेर काढणार आहे, हे 100% मी